हाय गाईज, तर बघू शकता तुम्ही मी इथं साबुदाणा खिचडी करत आहे. तर तुमच्या इकडे कसे बनवत आहे तर तुम्ही मला बनवत असते तर मला सांगत चला, ठीक आहे. तर मी भावना मनोहर, स्वागत आहे माझ्या आजचे तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये, छोटंसं ब्लॉगमध्ये. सर्वजणी बघत चला माझा ब्लॉग, ठीक आहे. तर मी अशी नेहमी नेहमी टाकत नसते, कवचितच मी ब्लॉग वगैरे अपलोड करत असते. तर तुम्ही कुठून कुठून माझे ब्लॉग बघत आहे मला कमेंट करून सांगू शकता. आणि खूप आनंदाची गोष्ट आहे का बाबा, नाही तुम्ही मला कमेंट करून सांगितल्यावर मला पण असं भरपूर काही आनंद होईल का माझे व्हिडिओ कोण कोण बघत आहे आणि कुठे कुठून बघत आहे, ठीक आहे. तर आज आहे बुद्ध पौर्णिमा. सर्वांना बौद्ध पौर्णिमाचा खूप 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 शुभेच्छा. बुद्ध पौर्णिमा आणि 1 मे कामगार दिनाच्या निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर बघू शकता मी आज इथं साबुदाणा करायला घेतली आहे. तर हे बघा, तुम्हाला दाखवतेच मी. रात्री साबुदाणा म्हणजे भिजू टाकला होता, तसं 2 तासही भिजू टाकला ना तरी पण चालते, काही प्रॉब्लेम नाही आहे. 2 तास किंवा 3 तास असं साबुदाणा भिजू टाकायचा आणि ते फुगतील चांगले व्यवस्थित धुवून टाकल्यावर. आणि शेंगदाणा काढून घेतलं, भाजून थोडंसं शेंगदाणा भाजून घेतलं आणि ते बारीक काढून घेतलं. मी खलबत्त्यामध्येच काढली आहे, कोणी मिक्सरमधून काढत असते, मी खलबत्त्यामधूनच काढली आहे, ठीक आहे. तर मग इथं ठेवलं आहे कढई आणि त्याच्यामध्ये टाकलं होतं थोडंसं आपलं गरजेनुसार तेल. आणि त्या तेलमध्ये नॉर्मली थोडंसं हिरवी मिरची, 2 ते 3 हिरवी मिरची, आपल्याला म्हणजे जेवढं आपल्याला कुठलाही रेसिपी जेवढं बनवायचं आहे त्याच्यावर हे असते, अवलंबून असते का. आपल्याला समजा एक्स्ट्राचं बनवायचं असेल, म्हणजे खूप सारा जर काही असेल आपल्याला बनवायचं, तर मग त्याला जास्त तुम्ही हे टाकू शकता, तेल किंवा हिरवी मिरची वगैरे काही. आणि थोडंसं बनवायचं असेल तर थोडंसं मग आपल्याला ते कंटेंट अनुसार यूज करायला लागते, ठीक आहे. तर सर्वजणी सांगत चला मला, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सर्वजणी ब्लॉग बघत चला, ठीक आहे. स्वागत आहे माझ्या भावना मनोहर चॅनलवर, स्वागत आहे. तर हे बघा, मी तेल टाकलं गरजेनुसार, त्याच्यानंतर जिरा, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि मग एक आलू टाकलं आहे, एक बटाटा टाकला, म्हणजे मोठावाला होता, एक आलू टाकला आहे. तर असं चांगला व्यवस्थित शिजू द्यायला लागत असते, त्याला सॉफ्ट होऊ द्यायला लागते, शिजू द्यायला लागते, म्हणजे थोडंसं सॉफ्ट होऊ द्यायला लागते, ठीक आहे. तर आपल्या प्रत्येक गावाची वेगळे पद्धत असते. तर तुमची इकडे कशी बनवलं जाते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. तर हे बघा, तर मग हे तेल मी दाखवते, 1 सेकंड. हे बघू शकता तुम्ही. आता इथं मी जे स्लॅक्स टाकले होते याच्यामध्ये, आलूमध्ये, कढईमध्ये, सॉरी. तर हे मस्त असं सॉफ्ट झाले आहे, खूप छान असं सॉफ्ट झाले आहे, म्हणजे तेलामध्ये करून घेतलं थोडंसं. तर चला, तर मग आपण आता याच्यामध्ये टाकू थोडंसं नॉर्मली मीठ, ठीक आहे. तर बघू शकता चवीपुरतं मीठ टाकली आहे मी. आपल्या चवीनुसार मीठ टाकायला लागते, आपल्याला जेवढं गरज आहे तेवढं, ठीक आहे. तर चला, तर मग आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आता साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट, जे मिक्स करून ठेवलं होतं आपण. बघू शकता हे सर्वच आम्ही इथं टाकलं आहे, ठीक आहे. दिसते तुम्हाला सर्वांना. तर हे बघा, असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. चवीपुरता मीठ आणि आपल्याला जेवढं चवीनुसार, आपल्या गरजेनुसार आपल्याला सर्व काही याच्यामध्ये ॲड करायला लागते. हिरवी मिरची आणि कढीपत्ता, आमच्या इकडे तर कढीपत्ता नाही म्हणत, गोडनिंबाचा पाला म्हणत असते. कुठं कुठं खूप काही वेगळे लँग्वेजमध्ये खूप काही वेगळे नाव असते त्याचा. तर बघू शकता मी इथं असं बनवत आहे. मीठ वगैरे टाकलं, चवीनुसार मीठ टाकणं, तेल आणि गरजेनुसार सर्वच काही टाकले. आणि बघू शकता तुम्ही छान असं परतून घेऊ आपण, ठीक आहे. तर नक्कीच मला तुम्ही न विसरता पूर्ण ब्लॉग बघून घ्या आणि नक्कीच न विसरता मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कसं वाटलं तर मला टेस्ट केल्यानंतर नक्कीच मला कळवा, मी तुम्हाला सांगते. आणि तुमच्या इकडे कसं बनवलं जाते हे रेसिपी नक्कीच सांगा मला, ठीक आहे.
तर बघू शकता असं मग छानपैकी अशी आपण बनवलं आहे. आज बौद्ध पौर्णिमा 1 मे कामगार दिनानिमित्त आणि बौद्ध पौर्णिमेचे निमित्त साबुदाणा खिचडी बनवत आहे. तर तुमच्या इकडे कसे बनवते तर नक्कीच मला सांगत चला, ठीक आहे. सर्वांना नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजणी? तर नक्कीच पूर्ण कम्प्लिटली ब्लॉग बघून घ्या आणि कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब करत चला. आणि तुमच्या इकडे कसे बनवते आणि तुम्ही कुठून